रायगाव तालुक्यातील झुल्लर हे गाव, या गावात कित्येक वर्षापासून स्मशानभूमी नाही। स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींचे या गावाकडे साफ दुर्लक्ष। दहनशेड अभावी मृत्यूनंतरही यातना। स्मशानभूमीकरिता अजून कित्येक वर्षे करावी लागेल प्रतीक्षा, ग्रामस्थांचा सवाल। झुल्लर गावात स्मशानभूमी नसल्याने उघड्यावरच करावा लागतो अंत्यसंस्कार। झुल्लर येथे स्मशानभूमी दहनशेड निर्माण करण्याची मागणी। झुल्लर येथील ग्रामस्थांना 2 किलोमीटरचे अंतर गाठत करावा लागतो मृतदेहावर अंत्यसंस्कार। लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष। या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून स्मशानभूमीचा प्रश्न अंधांतरी आहे। गावातील लोकांची प्रतिक्रिया घेतली की असं आढळलं की गेल्या 3 पिढ्यापासून या गावामध्ये स्मशानभूमी नाही। या नागरिकांनी अनेक वर्ष झाले प्रशासनाला पाठपुरावा केला की आमच्या गावाला स्मशानभूमी द्या, मात्र अजून तरी ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी त्या गावाला स्मशानभूमी उपलब्ध करून दिली नाही। त्यासाठी गावात कुठली मयत झाली तर झुल्लर गावापासून ते या झुल्लर घाटापर्यंत मयत आणण्यासाठी 2 किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं। यासाठी यांना खूप मोठा संकटाचा सामना करावा लागतो। त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो की प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दक्षता घेऊन झुल्लर गावामध्ये स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी अशी यांची मागणी आहे। काय वाटतं तुम्हाला? हे बघा, हे सगळे लोक इथं आज दशक्रिया कार्यक्रमाला आलेले आहे। त्या गावात अजूनही स्मशानभूमी नाही। कित्येक वर्ष झाले प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे। अमोल सांगानी, AS24 न्यूज, रायगाव। झुल्लर हे गाव समस्याचे माहेरघर असून या गावी स्मशानभूमी दहनशेड नसल्याने गावातील नागरिकांना मृतदेहावर गेल्या कित्येक वर्षापासून उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे। या गावावरून वर्धा नदी वाहते। गावातील मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला वर्धा नदी काठावर जावं लागतं। यासाठी सुमारे 2 किलोमीटरचे अंतर पार करावे लागते। त्यासाठी पायदळ जाण्यायोग्य रोड सुद्धा नाही। त्या रोडची अवस्था बिकट आहे। वर्धा नदी पात्रातून अवैध रेतीचा उपसा होत असल्यामुळे त्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे खोदल्या गेले आहे। त्यामुळे नागरिकांना अंत्यसंस्कार वेळी ते खड्डे पार करून जावं लागत असल्यानं संकटाचा सामना करावा लागतो। तसेच पावसाळ्यात नदी नाले पुराच्या पाण्याने तुडुंब भरलेले असतात। त्यामुळे गावकऱ्यांना तारेवरची कसरत करत मृतदेहाचा नाल्याच्या काठावरच अंत्यसंस्कार करावा लागतो। जिवंतपणी हाल अपेष्टा करणाऱ्या व्यक्तीची मृत्यू झाल्यानंतर सुटका होते असे म्हटले जाते, मात्र स्मशानभूमी दहनशेड नसल्याने मृत्यूनंतरही हाल अपेष्टा होत असून गावामध्ये स्मशानभूमी दहनशेड नसल्याने मृतदेहाचे उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहे। याकडे आदिवासी विकास मंत्री तथा आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असे येथील नागरिकांमधून बोलल्या जात आहे। गावकऱ्यांनी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना स्मशानभूमी दहनशेड बाबत मागणी केली असता तर जागा उपलब्ध असून मंजुरात असल्याचे सांगण्यात येते, मात्र गेल्या कित्येक वर्षापासून झुल्लर येथे अंत्यसंस्कार करण्याकरिता स्मशानभूमी दहनशेड नसल्याने नागरिकांना संकटाचा सामना करावा लागतो। त्यामुळे झुल्लर येथील गावकऱ्यांना स्मशानभूमी व दहनशेड अभावी उन्हाळा, हिवाळा व पावसाळ्यात उघड्यावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे। मयत जर झाली तर आम्हाला वर्धा नदीच्याच काठावर जावं लागते, कारण स्मशानभूमीच नाही इथं। तर याच्यावर शासन काही लक्ष देऊन नाही राहिलं। तुमच्या गावात स्मशानभूमी नाही का? नाही, स्मशानभूमी आहेच नाही। तिथून तेवढ्या दूर त्या नाल्या पण खाणलेल्या आहे, तिथून पण येता पण नाही। बरं, तुमच्या गावापासून हे वर्धा नदीचं काठ किती दूर आहे? तरी 2 किलोमीटर अंतर पडेल का? 2 किलोमीटर तुम्हाला प्रेत आणावं लागते गावातून? 2 किलोमीटर। तुमच्या गावात स्मशानभूमी नाही? किती वर्ष झाले? भरपूर वर्ष झाले। तसं पाहतो म्हणलं तर स्मशानभूमी झालीच नाही। म्हणून तुम्ही ह्या नदीच्या काठावर गावातील प्रेत असो मयत झाली तर तुम्ही इथे येता? इथंच हेच आमची जागा समजायची मेन। हेच जागा आहे तुमची? हेच जागा। यासाठी तुम्ही पाठपुरावा केला स्मशानभूमीसाठी? हो, स्मशानभूमीसाठी झाला आहे, पण कोणीच लक्ष देऊन नाही राहिलं। ग्रामपंचायत दरबारी तुम्ही पाठपुरावा केला? ग्रामपंचायत का काम करणार आहे? ग्रामपंचायत इथं झुल्लरचेच काम नाही करत, इथं का करणार आहे?
काही लोकप्रतिनिधीला तुम्ही स्मशानभूमीबाबत काही पाठपुरावा केला? हो झाला आहे, पण ते पण अजूनही काही ते आहे ना शासनाने दिली नाही. किती वर्ष झाले? बरेच वर्ष झाले. स्मशानभूमीसाठी काही जागा की आरक्षित झाली का? हो झाली आहे, पण त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. आता काम चालू नाही केलं, काहीच नाही. नाही का? नाही. म्हणून तुम्हाला गावात कोणतीही मयत झाली इथे या नदीच्या काठावर यावं लागतं, नदीच्या काठावर. एवढ्या दूर? हो एवढ्या दूर. आणि शासनानं तिथं गड्डे केले. कशाचे गड्डे होते? हे रेती चोर म्हणून, हा रेती चोर म्हणून ते गड्डे केले, पण त्याला समजायला पाहिजे ना का इथून आणता नाहीत बा म्हणून. हा हा. तर मयत झाली त्याने तर कसं आणायची मयत? नाल्या तर खाणल्या 2 नाल्या खाणल्या, 2 माणसं आहे नाल्या. हा झुल्लर घाटावरील रोड आहे. याच रोडनं गावातील एखादी मयत झाली तर नागरिकांना प्रेत खांद्यावर घेऊन यावं लागतं. पहा या रोडची दुर्दशा. इथे मोठमोठे खड्डे खोदून ठेवले आहे. मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो नागरिकांना. आमच्या गावाची समस्या फक्त आम्हाला स्मशानभूमी आणि गाव नदीपर्यंत रोड हा महत्वाचा आहे. तो अजूनही आमच्यापर्यंत आला नाही आहे. शासनाने मंजूर केला पण तयार नाही होऊन राहिला. नदी पाण्याची मोठी अडचण आहे. पाण्या पावसाचे थोडं खास आणायला लागते. रस्ता बी नाही तुमच्या गावाला? रस्ताच नाही, रोडच नाही आले. नाही. नाल्या खांदल्या. स्मशानभूमी पाहिजे आम्हाला. स्मशानभूमी स्मशानभूमी पाहिजे. अजून रोड नदीपर्यंत रोड. गड्डे खाऊन ठेवले तिथं. रस्ता नाही, थोडं खांद्यावर न्यावं लागते पाण्याच्या काठावर. 2 किलोमीटर गावापासून यावं लागते पैदल खांद्यावर हे घेऊन प्रेत. आणि 1 किलोमीटर इकडं नदीत जावं लागते घोड्यातून. म्हणजे तुमच्या गावाकडे एकही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही नाही? नाही काही नाही देत. स्मशानभूमी नाही तुमच्या गावात? मेलं काही इथं आणत जातो आम्ही. हा 2 किलोमीटर हा. बस. भूमी नाही आहे अजिबातच. 2 किलोमीटर खांद्यावर आणा लागते. आम्हाला रोड पाहिजे नव्हता. स्मशानभूमी पाहिजे नव्हती. ढोरा वासराची भाई अडचण आहे नदीवर आणायची, पाणी पाजायची. हो, काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे हे कसं नाल्या नाही खाणल्या का नाल्या, हा. याच्याबद्दल म्हणजे ना लोकांना पण नाही येत आहेत. ढोरवासरं जे आहे जर पाणी पाजायचं असलं तर इथून येता येत नाही. काय वाटते तुम्ही प्रशासनाबद्दल काय बोला? आता त्याच्याबद्दल काय बोलू. आता झुल्लरच्या कधी कामं होत नाही ग्रामपंचायतचे, तर इथं काय होणार आहे? ग्रामपंचायतचे कामं नाही होत याच्याबद्दल म्हणतो. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का गावातली जे ग्रामपंचायत आहे हा. ते गावातच काम नाही करत, हो, तर तर इथं तुम्हाला काय- स्मशानभूमी का देणार, स्मशानभूमी का देणार? असं तुमचं बोलणं आहे? हो हो. आम्हाला मुशन बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.